दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगताय, आज बिनजोडची प्रेक्षणीय लढत झाली. आज खऱ्या अर्थाने म्हणजे लक्ष लागलं, आमचं लक्ष थोडे आजारी आहे. त्याच्यानंतर आमचं नाव चालवण्याला आता आज कुठेतरी नाव मागे घातलं होता, तर आता कुठेतरी एक रोमनने आमचं कुठेतरी गुलालात ठेवले. गुलालापासून कुठेतरी बरेच दिवस वंचित होतो, पण प्रत्येक वेळी रोमन गुलालात ठेवतोय. त्याचे एक आम्हाला खूप उपकार आहेत आज. आणि आज विरुद्ध गाडी आणि पैरा कोण होता? आम्हाला उसटण्यावाल्यांचं ते विशाल पाटील म्हणून आहेत, माझे मित्र आहेत चांगले. त्यांचा झुल्या होता आणि आपला रोमन पळाला. विरुद्ध गाडी चांगलीच होती. तो खानावचा एसके होता आणि पालीचा वाटतं कुठला व्हाईट बेल होता. भरपूर जण बोलले का गाडी भेटणार नाही, तर आम्हाला कुठेतरी रोमनवर विश्वास होता, झुल्यावरती विश्वास होता, कारण आम्ही 2 गाड्या चांगल्या केलेल्या आहेत. आणि आज कुठेतरी बैलाने झुल्याने टोन लावला, कुठेतरी चांगली गाडी झाली. नक्कीच आज एक प्रेक्षणीय लढत झाली आणि जशी आपल्या मनासारखी गाडी पळाली का आजची? मनासारखीच पळाली, कारण भरपूर जण बोलत होते की ती गाडी भेटणार नाही, तरी पण आमच्या बैलांनी करून दाखवलं. कारण कथा असतो, कारण कुठेतरी कोणाला कमी समजायचं नसतं. आज कुठेतरी आमची वासरं होती, वासरं चांगली पळतात. आज कुठेतरी वासरांनी करून दाखवलं. आणि लक्षाच्या नंतर आपला रोमन आहे, तो नाव करताना दिसतंय, तर काय सांगाल? रोमन 100% नाव करेल, कारण जसं लक्षाला फोन यायचे पहिल्यासाठी तसं रोमनला फोन येतात, कारण रोमन पब्लिकचा दोन्ही भिताड आहे. आज कुठेतरी लक्ष आमचा आजारी आहे, कुठेतरी आम्ही त्याला घरी ठेवले, परंतु आज रोमन प्रत्येक दिवशी गुलालात ठेवतोय. कदाचित मी मैदानात नसतोय, काम असल्यामुळे तरी भाऊ घेऊन येतात, सर्व बाबा असतात आमचे, पण प्रत्येक वेळी त्यांना खुश ठेवलेलं आहे रोमन. आणि आता नवीन खरेदी देखील केलेली आहे, तर काय सांगाल सैराट बद्दल? आज तो आमचा युवा शिलेदार आहे, पुढचा भविष्य आहे. कारण भरपूर जणांचे फोन आले का चांगली वस्तू घेतली. आभार व्यक्त कारण सोमनाथ जगदाले पेडगाव आमचे चांगले मित्र आहेत त्यांचे, कारण प्रत्येक वेळी आता तिसरा बैल माझा तो त्यांच्याकडूनच घेतलेला आहे. आणि आज कुठेतरी सैराट हा पुढचा भविष्य आम्ही बघितलेला आहे त्याच्या रोल्यामध्ये. कारण आज सैराटला शेवटला आम्ही जेव्हा मुंबईमध्ये शेवटच्या गाड्या होतील पावसाळ्या परत, तेव्हा आम्ही काढणार आहे. आता थोडा लहान आहे वासरू, आज त्याचा विचार करायला पाहिजे. कुठेतरी सैराट पण तुम्हाला लवकरच मैदानात दिसेल. आणि आज नियोजन वगैरे कसं चांगलं झालं का? नियोजन म्हणजे मी त्यांना फोन केला होता 2 दिवसा अगोदर, कारण आपली गाडी चांगली पण हीच गाडी पळू. आमचं कसं असतो, जी गाडी जुळली तीच गाडी आम्हाला पळवायला आवडते, आणि आज तीच गाडी पळवली आणि चांगली गाडी झाली. आणि लक्ष आता पुन्हा कधी दिसणार मैदानात? लक्षाच्या आमच्या मागे आता मेहनत चालू आहे पोरांची, त्याच्यानंतर सोमनाथ जगदाले असतील, सर्वांची मेहनत चालू आहे. म्हणजे बैल जेव्हा ओके होईल तेव्हाच मैदानात येईल, कारण बैल आजारी असल्यामुळे काही समजून नाही आला. मात्र बैल भरपूर प्रेक्षक पण फोन करतात. त्याच्यानंतर आज मैदानात आल्यावरती भरपूर जण आम्हाला फोन करतात का बैल आले का, तर कुठेतरी त्यांना बैल खुश करण्यासाठी लवकरच मैदानात येईल. आणि बैल लवकरच आम्हाला त्याची कमी भासते, कारण आज रोमन तरी असला तरी बिंजोडला आमचं नाव जो झलकायचा तो कुठेतरी कमी झाले, तो लवकरच दिसणार तुम्हाला. आणि आजच्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता? रोमन वरती ड्रायव्हर आमचा राहुल कुंभारकर असतो, माझा भाऊ, छोटा भाऊ. कारण त्यालाच रोमन जास्ती बोलतोय, कारण रोमन त्याच्या हातावरती आहे. नाही तर आमचा नेहमीच लक्षावरती दिनेश ड्रायव्हर असतोय, पण दिनेश ड्रायव्हरला कुठेतरी आम्ही थांबवतोय रोमनवरती आणि राहुल कुंभारकरला बसवतोय, कारण त्याला 2 पावलं बैल जास्ती बोलतोय आणि घरचा ड्रायव्हर आहे. प्रत्येक जणांनी म्हणजे असा का ड्रायव्हर आमचा पहिल्यापासून त्यांनी शिकवलेला आहे, त्याच्या हातावरती बैल बसलेला. आणि आता आपलं रोमन आहे, त्याचे प्रत्येक अड्ड्यात शर्यत दिसते, तर काय सांगाल? तेच सांगतो ना, आम्ही भरपूर दिवसामध्ये गुलालामध्ये वंचित होतो, मात्र आता लगातार आम्ही गुलालामध्ये आहे. खूप आनंद आहे. आज आम्हाला प्रत्येक वेळी गुलालात ठेवतोय. आता घरून पण फोन येतात आम्हाला काय झालं, पण ते पण आनंदात असतील, कारण लवकरच गाडी झाली, आम्ही लवकरच घरी जाऊ आज. आणि आजची एक शर्यत झाली, ती कम्प्लीट एक सुट्टाच झाली, म्हणजे पेंडिंग राहिली होती शर्यत, तेव्हा तुमचं कसं काय म्हणजे होता? दोन्ही बैला एक झुंबऱ्याचीच बैल आहेत, कुठेतरी दोन्ही बैला जिद्दीची बैल आहेत. तो झुल्या पण चांगला बोलतोय, पुढचं भविष्य आहे त्यांचं. मात्र रोमन पब्लिकने आहे तो आत्मा आहे. आतल्या बैलाचं काम असतं स्वतःला टोन लावायचं, त्यांनी ते काम त्याचं पूर्ण केलं. ठीक आहे, धन्यवाद दादा. तुमचे बी आभार व्यक्त करतोय, कारण जरी लक्ष असलं तर सर्व गोष्टी देतात का बाईट घेण्यासाठी, पण तो असा आहेस का आमचा छोटा पण वासरू आला तरी पण तो आमच्याला आवर्जून येतोच, कारण आज रोमन पण दिसला पाहिजे. आज तुमच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून 7-8 हजार लोक बघतील, मात्र असा 500 ते 1000-2000 लोक बघतात. मात्र तुमच्या माध्यमातून बैल कुठेतरी परिचयाला येत असतो. तुझे बी आभार व्यक्त करतोय. तुझे बी पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.